काल एक तरुण मुलगा गाडीवर चालत असताना त्याच्या मागच्या बाजूला माझी गाडी होती आणि तो एकसारखा आक्रमकपणे थुंकी टाकत होता. त्याला मी समजावण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा तो अर्वाच्य भाषेमध्ये मला शिवी देऊन गाडी थांबवून माझ्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सोबत त्यानं काही 4 गुंडांना बोलवण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान बघे लोकांची गर्दी झाली. साधारण 50-60 लोक होते. मला हे कळलं नाही की 50-60 पैकी एकाही कोणत्याही व्यक्तीला असं वाटलं नाही की येऊन हे प्रकरण थांबवावं. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. मी बृहस्पती हरिभाऊ शिंदे, एक शिक्षक, समाजातला नागरिक. अँटी स्पिटिंग मुवमेंट ही आपल्याकडे कोल्हापुरात जोरदार चालू आहे. तरी पण कालचा घडलेला प्रसंग माझ्या वैयक्तिक किस्साबाबत. काल एक तरुण मुलगा गाडीवर चालत असताना त्याच्या मागच्या बाजूला माझी गाडी होती आणि तो एकसारखा आक्रमकपणे थुंकी टाकत होता. त्याला मी समजावण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा तो अर्वाच्य भाषेमध्ये मला शिवी देऊन गाडी थांबवून माझ्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सोबत त्यानं काही 4 गुंडांना बोलवण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान बघे लोकांची गर्दी झाली. साधारण 50-60 लोक होते. मला हे कळलं नाही की 50-60 पैकी एकाही कोणत्याही व्यक्तीला असं वाटलं नाही की येऊन हे प्रकरण थांबवावं. जो की तो गुन्हेगार होता. एका अर्थानं थुंकीचंद, इतका किळसवाणे प्रकार तो करणारा, तो अर्वाच्य शिवी देत होता. माझ्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्याने. आणि तरीसुद्धा बघे लोकांची संवेदनशीलता आहे की नाही, समाजातल्या सर्वसामान्य नागरिकांची संवेदनशीलता गेली कुठं, हा मोठा प्रश्न आहे. माझ्यासारख्या शिक्षकाला जर हा आघात सहन करावा लागत आहे तर सर्वसामान्यपणे आपण करणार काय आहोत. माझी एक विनंती आहे की त्या मुलाला शिक्षा प्रशासनाने, पोलीस डिपार्टमेंटने योग्य ती कारवाई दिलेलीच आहे. तत्पूर्वी माझी सर्वांना विनंती आहे, सर्व नागरिकांना, जबाबदार नागरिकांना, की आपणही सजग राहूया. अँटी स्पिटिंग मुवमेंटसारख्या ह्या चळवळीमध्ये सामील होऊया, जेणेकरून थुंकीचंद लोकांचे ह्या किळसवाणे प्रकार घडणार नाही. वेळीच त्यांना आपण खबरदारीचा उपाय म्हणून संदेश पोहोचूया, ही माझी विनंती. साधारण कोरोनापासून म्हणजे त्याच्या आधीपासूनच वैयक्तिक पातळीवर चाललेली अँटी स्पिटिंग मुवमेंट, थुंकीमुक्त कोल्हापूर करण्यासाठीची ही चळवळ आहे. ती कोरोनापासून सामाजिक चळवळ झालेली आहे. असंच एक व्यक्ती होती जो थुंकताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला अनेक कलमं लावली गेली आणि मी त्याला चौपुरी पोलीस स्टेशनला नेलं होतं. पण त्यावेळेपासून आत्तापर्यंत थुंकीमुक्त कोल्हापूर होण्यासाठी आम्ही सगळे झटत आहोत. साधारण आमचा 200 ते 300 जणांचा ग्रुप आहे. आम्ही अनेक उपक्रम करत आहोत. आम्ही अनेक वेळेला प्रशासनाला निवेदनं दिलेली आहेत. अगदी कलेक्टर ऑफिसपासून आयुक्तांना दिलेली आहेत, पोलीस DSP ऑफिसला दिलेली आहेत. पण आजही रस्त्यावर आपण बघितलं तर व्यक्ती पचकन थुंकताना दिसते. थुंकणे हा त्याच्यासाठी तर वाईटच आहे. त्याच्या शरीरासाठी अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. त्याच्यामुळं पचन संस्थेसाठी लाळ ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते, ती जी बाहेर फेकली जाते. आपण म्हणतो मावा आणि गुटखा बंदी आहे, पण सर्रास ती सगळीकडे मिळते. त्याच्यामुळं लाळ जास्त प्रमाणात येते आणि लाळ थुंकावी लागते. आज सगळा जर तरुण वर्ग आपण बघितला तर या गुटख्या आणि माव्याच्या आहारी गेलेला आहे. हा प्रश्न त्याच्या आयुष्याचा, त्याच्या शरीराचा झाला. पण ज्या वेळेला ही व्यक्ती थुंकते त्यावेळेला हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न होतो. थुंकीतून हवेवाटे पसरणारे अनेक आजार आहेत, ज्याचा संसर्ग वेगानं पसरतो. मग अगदी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा TB आहे, न्यूमोनिया आहे, स्वाईन फ्लू आहे, कोरोना तर आपण सगळे जाणताच. पण अजूनही आपण प्रशासन म्हणून नंतर जे आपण सगळे त्याच्यावरती प्रयत्न करत असतो, रोग झाल्यानंतर जी काळजी घ्यायला लागतो आपण, पण रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक जे काम करायला पाहिजे ते होताना दिसत नाही आहे. का माहिती नाही, पण आज सर्रास व्यक्ती थुंकताना जरी गेला तरी आम्ही त्याला सांगितलं तर आमच्यावरती मारहाण होती आहे. तर याच्यासाठी आम्हाला प्रशासनानं बळ देणं गरजेचं आहे. अशी तक्रार जर आली तर त्याचं तेवढं गांभीर्य समजून त्याला लगेचच सजा झाली पाहिजे. तरच आज समाजाच्या समोर याचं गरज काय आहे. शालेय जीवनापासून शिक्षण दिलं गेलं पाहिजे की सार्वजनिक ठिकाणी जसं आपलं घर आहे, परिसर आहे, तसंच हा सार्वजनिक ठिकाणं जी आहेत तीसुद्धा तशीच सांभाळली पाहिजेत, स्वच्छ ठेवली पाहिजेत. आणि याच्यातून रोगप्रसार तर होतोच, हा दंडनीय अपराधसुद्धा आहे आणि सार्वजनिक स्वच्छतेलाही कारणीभूत ठरतो. मला पुन्हा तेच सांगावंसं वाटतं की आज छोटी मुलंसुद्धा याच्या आहारी जात आहेत. तर खरंच याच्यावरती एक एकत्रित मीटिंग घ्यावी. आज थुंकीमुक्त चळवळ काम करत आहे तर तिला बळ मिळावं. आणि ज्याला कुणाला असं वाटतं की बाबा हे होणं गरजेचं आहे त्यांनी जरूर आमच्या चळवळीत यावं. आणि तसंच मी वारंवार पुन्हा सांगते की प्रशासनानं बळ द्यावं. लोकनेते, लोकसेवक जे आहेत त्यांनीही याच्यामध्ये सामील व्हावं. तर आपलं कोल्हापूर एक आदर्श लवकरच थुंकीमुक्त आणि आरोग्यदायी कोल्हापूर व्हायला वेळ लागणार नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.